नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आहे 12 मार्च 2022 आणि या व्हिडिओमध्ये आज आपण 12 मार्चशी संबंधित महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, एस.एल. नारायणन हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बुद्धिबळ. इमेज बघा, हा आहे भारताचा बुद्धिबळपटू, नाव आहे एस.एल. नारायणन आणि हा भारताचा 41वा ग्रँड मास्टर आहे. ग्रँड मास्टर ही बुद्धिबळ या खेळामधली सर्वोच्च पदवी आहे. हा 2015 मध्ये ग्रँड मास्टर बनला होता आणि हा केरळचा आहे. सध्या हा चर्चेमध्ये आहे कारण नुकतीच इटलीमध्ये स्पर्धा संपन्न झालेली आहे. नाव आहे त्या स्पर्धेचं ग्रॅडिस्काची कॅटोलिना इंटरनॅशनल ओपन स्पर्धा. या स्पर्धेमध्ये या भारताच्या एस.एल. नारायणन या बुद्धिबळपटूने विजय मिळवलेला आहे, त्यामुळे सध्या तो चर्चेमध्ये आहे. उत्तर असेल हा बुद्धिबळपटू आहे. पर्याय क्रमांक 4 बुद्धिबळ हे याचं बरोबर उत्तर आहे. हा भारताचा 41वा ग्रँड मास्टर आहे. मग सध्या भारतामध्ये किती ग्रँड मास्टर आहेत? सध्या भारतामध्ये एकूण 73 ग्रँड मास्टर आहेत. ग्रँड मास्टर ही बुद्धिबळ या खेळामधली सर्वोच्च पदवी आहे. ही पदवी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून देण्यात येते. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर 2500 किंवा त्यापेक्षा जास्त रेटिंग मिळवले की त्यालाही ग्रँड मास्टर ही पदवी देण्यात येते. भारताचा 73 ग्रँड मास्टर आहे भरत सुब्रमण्यम. त्यानंतर 72 होता मित्रबा गुहा, 71 होता संकल्प गुप्ता, 17 होता राजा ऋत्विक आणि भारताचा पहिला ग्रँड मास्टर आहे विश्वनाथन आनंद. यासोबत हे लक्षात ठेवा की गुकेश डी हा भारताचा सर्वात युवा ग्रँड मास्टर आहे आणि अभिमन्यू मिश्रा हा भारतीय वंशाचा अमेरिकन ग्रँड मास्टर आहे. हा जगामधला सर्वात युवा ग्रँड मास्टर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस नुकताच जागतिक किडनी दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 मार्च. ॲक्च्युली दरवर्षी 10 मार्च हा किडनी दिवस नसतो, तर दरवर्षी मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार हा जागतिक किडनी दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि यावर्षी मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार हा 10 मार्च या दिवशी आल्यामुळे यावर्षी 10 मार्च हा दिवस जागतिक किडनी दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. जागतिक किडनी दिन ही एक जागतिक मोहीम असून हा दिवस आपल्या एकूण आरोग्यासाठी किडनीच्या असलेल्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणं, जगभरातील किडनी रोग आणि त्यासंबंधित आरोग्य समस्यांची वारंवारता व प्रभाव कमी करणं या उद्देशाने साजरा करण्यात येतो आणि 2022 या वर्षामध्ये हा दिवस किडनी हेल्थ फॉर ऑल या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 10 मार्च. हा आहे किडनी हेल्थ दिन. यासारखेच इतरही काही महत्त्वाचे दिवस आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये जर आपल्याला असं विचारलं की वर्ल्ड हार्ट डे जागतिक हृदय दिन कधी असतो, तर वर्ल्ड हार्ट डे हा दरवर्षी 29 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. जागतिक कॅन्सर दिन हा दरवर्षी 4 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. जागतिक क्षयरोग 24 मार्चला असतो. जागतिक क्षयरोग दिन हा दिवस 24 मार्च या दिवशी साजरा केला जातो. जागतिक हिमोफिलिया दिन हा दिवस दरवर्षी 17 एप्रिल या दिवशी असतो. जागतिक मलेरिया दिन हा 25 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. जागतिक हेपॅटायटिस दिन हा 28 जुलैला असतो. जागतिक रेबीज दिन हा 28 सप्टेंबरला साजरा केला जातो. जागतिक न्यूमोनिया दिन 12 नोव्हेंबर. त्यानंतर आहे जागतिक डायबिटीस दिन हा 14 नोव्हेंबरला असतो आणि जागतिक आरोग्य दिन हा दरवर्षी 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न, रफिक तरार यांचे नुकतेच वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले आहे. ते खालीलपैकी कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाकिस्तान. इमेज बघा, हे होते पाकिस्तानचे ज्येष्ठ राजकारणी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती. नाव आहे रफिक तरार आणि यांचं नुकतंच आता वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते 1991 ते 94 या कालावधीमध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. 1989 ते 1991 पर्यंत ते पाकिस्तानमध्ये लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि ते 1997 ते 2001 या कालावधीमध्ये पाकिस्तानचे प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती राहिलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 पाकिस्तान हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सने नुकताच कोणत्या दिवशी आपला स्थापना दिवस साजरा केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 मार्च. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF
भारताच्या केंद्रीय सशस्त्र दलाचा हा एक भाग आहे आणि दिल्ली मेट्रो व संवेदनशील सरकारी इमारतींचे संरक्षण करणे आणि विमानतळाला सुरक्षा प्रदान करणे हे या CISFचं मुख्य काम आहे. स्थापना झाली होती 10 मार्च 1969 या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या DG किंवा महासंचालक आहेत शीलवर्धन सिंग आणि याच CISFने नुकताच 10 मार्च 2022 या दिवशी आपला स्थापना दिवस साजरा केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या विधिमंडळात नुकताच 2021-22चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षात महाराष्ट्राचा विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12.1%. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये नुकताच 2021-22चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा चालू आर्थिक वर्ष म्हणजे 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये विकास दर 12.1% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. सोबतच भारताचा विकास दर चालू आर्थिक वर्षामध्ये 8.9% राहील असं देखील यामध्ये म्हटलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, फसवणूक करणाऱ्याद्वारे वापरलेली सामान्य कार्यपद्धती आणि आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी यांच्याबद्दल माहिती देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणी नुकतीच बी अवेअर नावाची एक पुस्तिका लॉन्च केली आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, RBI किंवा भारतीय रिझर्व्ह बँक. भारतीय रिझर्व्ह बँकने नुकतंच हे बी अवेअर नावाची एक पुस्तिका किंवा पुस्तक लॉन्च केलेलं आहे. या पुस्तकामध्ये फसवणूक करणाऱ्यांद्वारे वापरलेली सामान्य कार्यपद्धती आणि आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी यांच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. डिजिटल पेमेंट व इतर आर्थिक व्यवहार करताना होणाऱ्या विविध प्रकारच्या आर्थिक फसवणुकीबद्दल लोकांना जागृत करणं हा या पुस्तकाचा उद्देश आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. हे पुस्तक भारतीय रिझर्व्ह बँकेने लॉन्च केलं आहे. RBI किंवा भारतीय रिझर्व्ह बँक स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 या दिवशी. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्या गव्हर्नर आहेत शक्तिकांत असे RBIचे 25वे गव्हर्नर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी म्हणजेच NFRA च्या अध्यक्षपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अजय भूषण पांडे. NFRA म्हणजे नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटी हे कंपनी कायदा 2013 अंतर्गत भारतातील लेखापरीक्षण व्यवसाय व लेखा मानकाच्या देखरेखीसाठी स्थापन केलेले स्वतंत्र नियामक मंडळ आहे. याची स्थापना 1 ऑक्टोबर 2018 या दिवशी झाली होती आणि भारत सरकारने किंवा केंद्र सरकारनं नुकतंच अजय भूषण पांडे हे 1984 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे IAS ऑफिसर आहेत आणि याच अजय भूषण पांडेची केंद्र सरकारने नुकतीच या NFRA च्या अध्यक्षपदी पुढील 3 वर्षासाठी नियुक्ती केलेली आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 2. इथे पहिलं ऑप्शन आहे मनोज आहुजा हे यापूर्वी CBSEचे अध्यक्ष होते. आता CBSEच्या अध्यक्षपदावरून काढून त्यांना नुकतंच डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअरच्या स्पेशल ऑफिसरपदी नियुक्त करण्यात आलेलं आहे आणि CBSEचे नवीन अध्यक्ष बनलेत विनीत जोशी. त्यानंतर S किशोर यांची नुकतीच स्टाफ सिलेक्शन कमिशनचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि T राजाकुमार यांची आपण कालच पाहिलं होतं की FATF म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने नुकतीच मार्च 2022 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, S श्रीशांत हा भारतीय क्रिकेटपटू आहे आणि याने नुकतीच आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केलेली आहे. हा आहे S श्रीशांत. याला IPL मध्ये 2013 दरम्यान स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्याबद्दल त्याच्यावर आजीवन बंदी घातली होती आणि त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने त्याच्यावरची बंदी उठवली होती आणि 7 वर्षाच्या बंदीनंतर श्रीशांत देशांतर क्रिकेटमध्ये परतला होता. श्रीशांतनं IPLसाठी नोंदणी देखील केली होती परंतु BCCIनं 2020 मध्ये याला ऑप्शनसाठी निवडलं नव्हतं. यावर्षी BCCIनं याला IPLच्या मेगा ऑप्शनसाठी निवडलं होतं परंतु त्याला कोणत्या संघानं विकत घेतलं नाही. शेवटी त्याने आपली आता निवृत्ती जाहीर केलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, S श्रीशांत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपला,
खालीलपैकी कोणता दिवस महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिन इंटरनॅशनल डे ऑफ विमेन जजेस म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 मार्च. 10 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस संयुक्त राष्ट्राकडून साजरा करण्यात येत असून न्यायिक प्रणाली आणि संस्थांमध्ये महिलांच्या प्रगतीसाठी योग्य आणि प्रभावी धोरणं व योजना विकसित करणं हा या दिनाचा उद्देश आहे. उत्तर असेल दरवर्षी महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिन हा 10 मार्चच्या दिवशी साजरा केला जातो. इथे हा दिवस आहे न्यायाधीशांचा. आपल्याला माहिती पाहिजे की जर असं विचारलं की महाभियोगाचा सामना करावा लागत असलेले चोलेंद्र शमशेर राणा हे कोणत्या देशाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत, तर हे नेपाळचे मुख्य न्यायाधीश आहेत. नाव आहे चोलेंद्र शमशेर राणा. भारताचे केंद्रीय न्यायमंत्री किरण रिजिजू यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार भारतात प्रति मिलियन लोकांमागे न्यायाधीशांची संख्या किती आहे? तर ही संख्या आहे 21. ही संख्या आहे 21. सध्या चर्चेत असलेल्या आयशा मलिक खालीलपैकी कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनणार आहेत किंवा बनलेले? तर हे पाकिस्तानच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत. त्यानंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील नियुक्त न्यायाधीशांची एकूण संख्या किती आहे? तर ही आहे 33. ही आहे 33. भारतीय वंशाचे महमूद जमाल यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नुकतेच कॅनडा या देशामध्ये भारतीय वंशाचे न्यायाधीश बनलेले आहेत. आणि सध्या भारतात सरन्यायाधीश कोण आहेत? ते आहेत NV रमन. NV रमन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यातील सामाजिक सुरक्षा सुविधा सुधारण्यासाठी भारत सरकारने जागतिक बँकेसोबत $150 मिलियन कर्जाबाबतचा करार केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वेस्ट बेंगॉल किंवा पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्यातील सामाजिक सुरक्षा सुविधा सुधारणे या उद्देशाने भारत सरकारने नुकताच जागतिक बँक किंवा वर्ल्ड बँकेसोबत आता एकूण $150 मिलियन कर्जाबाबतचा करार केलेला आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4. हा करार जागतिक बँकेसोबत केलाय पश्चिम बंगालसाठी. जागतिक बँक म्हणजेच इंग्लिशमध्ये वर्ल्ड बँक, स्थापना जुलै 1944, मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. सध्या अध्यक्ष आहेत डेव्हिड मालपास. CFO आहेत भारताचे अंशुलाकांत आणि मोटो आहे वर्किंग फॉर अ वर्ल्ड फ्री ऑफ पॉवर्टी. आणि पश्चिम बंगाल मॅपमध्ये इथे आहे वेस्ट बेंगॉल किंवा पश्चिम बंगाल. राजधानी आहे कलकत्ता. राज्यपाल जगदीप धनखड. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. त्यानंतर पुढचा प्रश्न, झुलन गोस्वामी ही भारतीय महिला क्रिकेटपटू महिला विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीमध्ये संयुक्तपणे कितव्या क्रमांकावर पोहोचली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पहिल्या. ही बघा, ही आहे भारताची महिला क्रिकेटपटू. नाव आहे झुलन गोस्वामी. ही भारताची वेगवान गोलंदाज आहे. भारताची बॉलर किंवा फास्ट बॉलर किंवा वेगवान गोलंदाज आहे. हिला 2010 मध्ये भारत सरकारने अर्जुन पुरस्कार आणि 2012 हिला पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. आणि हिने नुकताच एक विश्वविक्रम केलेला आहे. तिने आता न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीमध्ये संयुक्तपणे पहिला क्रमांक मिळवलेला आहे. पहिल्या क्रमांकावर आहे लिन फुलस्टोन. ही आहे ऑस्ट्रेलियाची. हिने वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 सामन्यामध्ये 39 विकेट घेतल्यात. आणि भारताची झुलन गोस्वामी देखील 39 विकेटसह आता संयुक्तपणे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेली आहे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 1 पहिल्या. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर प्रकल्पाचं उद्घाटन नुकतंच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू. तामिळनाडू हे याचं बरोबर उत्तर आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी तामिळनाडूमध्ये भारतातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. हा तरंगता सौर प्रकल्प जो आहे तो 150.4 कोटी रुपये खर्चून स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यासाठी किंवा ऊर्जा देण्यासाठी तामिळनाडूमधील थुथुकुडी या ठिकाणी सदर्न पेट्रोकेमिकल्स इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कारखान्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आणि हा प्रकल्प वर्षाला एकूण 42 दशलक्ष युनिट वीज निर्मिती करणार आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू. तामिळनाडू मॅपमध्ये इथे आहे तामिळनाडू. राजधानी चेन्नई. राज्यपाल RN रवी. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन. हा आहे भारतामधला सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प. सौर प्रकल्पावरून किंवा सौरवरून इतर काही महत्त्वाचे मुद्दे, त्यामध्ये सौर ऊर्जेनं संचलित होणारं भारतामधलं पहिलं रेल्वे स्टेशन कोणतं आहे? हे बनलेलं आहे चेन्नई सेंट्रल. काही दिवसापूर्वीच चेन्नई सेंट्रल हे रेल्वे स्टेशन भारतामध्ये सौर ऊर्जेने संचलित होणारं भारतातलं पहिलं रेल्वे स्टेशन बनलेलं आहे. जगामधला सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प हा काही दिवसापूर्वीच दक्षिण कोरिया या देशामध्ये निर्माण करण्यात येत आहे किंवा आलेला आहे. महाराष्ट्रातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली सूतगिरणी
परभणी या जिल्ह्यामध्ये तयार करण्यात येत आहे. आणि हा एक देश आहे अँटिग्वा बार्बुडा नावाचा. हा देश नुकताच आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा 102वा सदस्य देश बनलेला आहे. हे देखील आपण इथे लक्षात ठेवायत. हे होते आपले आजचे 12 प्रश्न. त्यानंतर आता आपण कालचे प्रश्न इथे क्विकली रिवाईज करूयात. कालचा आपला पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या देशाने नुकताच नूर 2 नामक उपग्रह प्रक्षेपित केला आहे? हा उपग्रह नुकताच पर्याय क्रमांक 2 इराण या देशाने प्रक्षेपित केला आहे. भगवान बुद्ध यांची भारतातील सर्वात मोठी शयनमुद्रेतील मूर्ती बोधगया बिहार या ठिकाणी निर्माण करण्यात येत आहे. या मूर्तीची लांबी किती आहे? तर याची लांबी आहे 100 फूट. पर्याय क्रमांक 4. फ्रीडम इन द वर्ल्ड 2022 नावाचा अहवाल नुकताच फ्रीडम हाऊस या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे. पर्याय क्रमांक 4. G7 देशांच्या कृषी मंत्र्यांची आभासी बैठक मार्च 2022 मध्ये पर्याय क्रमांक 4 जर्मनी या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. भारतामधलं पहिलं फर्निचर पार्क हे नुकतंच तामिळनाडूमध्ये स्थापन करण्यात आले किंवा उभारण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच सुषमा स्वराज पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे? ही घोषणा नुकतीच हरियाणाने केलेली आहे. पर्याय क्रमांक 2. कोणत्या राज्य सरकारने नुकतीच कौशल्य मातृत्व योजना सुरू केली आहे? ही योजना पर्याय क्रमांक 4 छत्तीसगड या राज्याने सुरू केलेली आहे. कोणत्या राज्यात नुकताच आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव 2022 आयोजित करण्यात आला आहे? तर हा नुकताच पर्याय क्रमांक 3 राजस्थान या राज्यामध्ये बिकानेर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती फूट उंच पुतळ्याचं अनावरण केलं आहे? याची उंची आहे 9.5 फूट. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर कोणत्या राज्याने नुकत्याच आम योजना व बहिणी योजना नावाच्या योजना सुरू केल्या आहेत? या योजना नुकत्याच पर्याय क्रमांक 2 सिक्कीम या राज्याने सुरू केलेल्या आहेत. कोणता भारतीय क्रिकेटपटू 100 कसोटी सामने खेळणारा 12वा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे? हा बनलेला आहे. पर्याय क्रमांक 1 विराट कोहली. भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल S.F. रोडिंग्स यांचे नुकतेच वयाच्या 88 वर्ष निधन झालं आहे. ते कोणत्या कालावधीमध्ये भारताचे लष्कर प्रमुख होते? तर ते 1990 ते 93 या कालावधीमध्ये भारताचे लष्कर प्रमुख होते. नुकतीच राकेश शर्मा यांची कोणत्या बँकेच्या MD व CEO पदी नियुक्ती झालेली आहे? त्यांची नुकतीच IDBI बँकेचे नवीन MD व CEO म्हणून नियुक्ती झालेली आहे. नारायण राणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतीच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात MSME तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली? तर हे केंद्र पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. आणि कालचा 15वा प्रश्न होता, कोणत्या राज्याने नुकतेच उंट संरक्षण आणि विकास धोरण जाहीर केले आहे? हे धोरण नुकतंच पर्याय क्रमांक 3 राजस्थान या राज्याने जाहीर केलेलं आहे. सोबतच हा प्रश्न काल तुम्हाला विचारला होता की नुकत्याच संपन्न झालेल्या सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनल 2022 या स्पर्धेमध्ये भारताने किती सुवर्णपदक जिंकली आहेत? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिले. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6. या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 8 पदकं जिंकलीत आणि यामध्ये 6 सुवर्ण पदकं आहेत. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आजचा प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे? ऑप्शन्स आहेत 30व्या, 41व्या, 43व्या आणि 48व्या. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं. सोबतच या व्हिडिओची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळेल. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला आपण थांबवू. तिथे थांबण्यापूर्वी अनअकॅडमी भारतामधला सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. सोबतच अनअकॅडमी तुम्ही कोणतंही सबस्क्रिप्शन घेतलं त्यामध्ये तुम्हाला सगळे फीचर मिळतात. अनअकॅडमी एक नवीन फीचर घेऊन आलेली आहे, आयकॉनिक फीचर. यामध्ये तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या डाऊट्स किंवा शंका अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर त्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. यासोबतच अनअकॅडमीने 2 नवीन कॉम्बोज लॉन्च केलेले आहेत. एक आहे महाराष्ट्र भरती एक्झाम ग्रुप C सर्व्हिस आणि दुसरी आहे MPSC महाराष्ट्र भरती एक्झाम अँड महाराष्ट्र ग्रुप C सर्व्हिसेस. ही आहे त्याचं फी स्ट्रक्चर. यासोबतच अनअकॅडमीकडून आता 13 मार्च या दिवशी सकाळी 10 वाजता MPSC कॉम्बॅट टेस्ट आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये रँक 1 ते रँक 100 पर्यंत येणाऱ्यांना अनअकॅडमीकडून आकर्षक स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यानंतर अनअकॅडमी काही बॅचेस देखील लॉन्च केल्या. त्यामध्ये 9 मार्चपासून अनअकॅडमीकडून मंत्रालय नावाची कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर ASO मेन्स एक्झाम लॉन्च झालेली आहे. यासोबतच अनअकॅडमीकडून या 2 नवीन कॅटेगरीज लॉन्च होत आहेत, महाराष्ट्र ग्रुप सर्व्हिस आणि महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसेस. सोबतच हे आहे MPSCचं आगामी परीक्षांचं वेळापत्रक. अनअकॅडमीज तुम्ही कोणतंही सबस्क्रिप्शन घेतलं त्यामध्ये तुम्हाला राज्यसेवा, PSI, STI, ASO आणि डिपार्टमेंटल PSI या सर्वांची तयारी करण्यास संधी मिळते. हे आहे फी स्ट्रक्चर. यामध्ये तुम्ही आपला कोड ABALIVE हा वापरून ॲडिशनल 10% डिस्काउंट देखील मिळू शकता.